हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आमदार शिर्केने हर्षवर्धनला जाब विचारला की तुम्ही त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर कधी काढणार आहात, मला त्याची तारीख हवी आहे. आणि माझ्या 2 मुलांची लग्न तुमच्या 2 मुलांशी कधी होणार त्याची सुद्धा तारीख हवी आहे. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्का बसलाय. मग आता हर्षवर्धन खरंच तीर्था आणि विक्रांतचं लग्न लावून देणार की काय? कारण आमदार शिर्केच्या दबावाखाली तो काहीही करू शकतो. आणि असं जर झालं तर ऊर्जा आणि शौर्य हे लग्न नक्कीच उधळून लावणार आणि पुन्हा एकदा हर्षवर्धनची ठासणार, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही कोर्टात कृपेश बरोबर बसलेली असते आणि कृपेश तिचं खूप कौतुक करतो की ऊर्जा, सध्या तू खूप फेमस झाली आहे, सगळीकडे फक्त तुझ्याच नावाची चर्चा आहे. ऊर्जा म्हणते, अरे असं काही नाही आहे. एखाद्या केसमध्ये असा एखादा राजकारणी असला ना की मीडियावाले उगाच त्या प्रकरणाला जास्त फुटेज देतात, त्याची खूप हवा करतात. तर कृपेश सांगतो, अगं पण प्रत्येक जणाला तूच वकील म्हणून हवी आहे. ऊर्जा म्हणते, हो ना, मला सुद्धा कळत नाही आहे अचानक एवढे सगळे क्लायंट कुठून आले. तर कृपेश तिला म्हणतो, तू ये ना, एक काम कर, आता स्वतःचं ऑफिस घे. कारण एवढ्या सगळ्या क्लायंटला तू कोर्टाच्या आवारात नाही हँडल करू शकत. तुझं ऑफिस असेल तर त्यांनाही यायला जमेल आणि तुलाही त्यांना भेटायला सोपं जाईल. ऊर्जा स्वतःच्या ऑफिसचा विचार करत असते आणि तेवढ्यात शौर्य तेथे येतो. ऊर्जा म्हणते, नाही रे कृपेश, स्वतःचं ऑफिस वगैरे एवढ्या लवकर कुठे? तर शौर्य हे ऐकतो आणि म्हणतो, ऊर्जा, कृपेश एकदम बरोबर बोलते, तू स्वतःचं ऑफिस सुरू करायलाच पाहिजे. ऊर्जासुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते की शौर्य हे काय बोलतोय, एवढ्या लवकर मी ऑफिस कसं काय सुरू करू शकते. आणि इकडे विजया या मालिकेत पहिल्यांदाच ड्रेस घालून आपल्या समोर येते. ती कोठून तरी योगासनं वगैरे करून आलेली असते. तेवढ्यात आजी तिला दिसते आणि आजीला ती खूप लाजते आणि म्हणते, आईसाहेब, मी आत्ता चेंज करून येते, साडी नेसून येते. आजी म्हणते, अगं राहू दे गं, आता योगासनं काय तू साडी नेसून करणार आहे का? चल, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. विजया विचारते, काय? आजी म्हणते, आपण बसून बोलूया. आणि मग या दोघी बसून बोलू लागतात. आजी ही विजयाला आठवण करून देते की काही दिवसांपूर्वी मी आपल्या तीर्थासाठी एक खूप चांगलं स्थळ आणलं होतं, पण तेव्हा हर्षवर्धनने त्यासाठी नकार दिला आणि म्हणाला की तीर्थासाठी मी स्थळ शोधणार. विजया म्हणते, हो आठवतंय ना. आजी तिला समजावून सांगते, काल तू विक्रांतच्या बातम्या टी व्हीवर नक्कीच पाहिल्या असतील. विक्रांत किती वाईट मुलगा आहे हे तुझ्यासुद्धा लक्षात आलं असेल. सगळ्या मीडियासमोर त्याने पद्माचा गळा दाबला आणि जर आपल्याला आपल्या तीर्थाला वाचवायचं असेल तर लवकरात लवकर त्या शिर्केंना मागमूस लागू न देता आपल्याला तीर्थाचं लग्न लावून द्यावं लागणार आहे. ही गोष्ट विजयालासुद्धा पटते आणि आजी तिला समजावून सांगते, मला माहिती आहे विजया, तीर्था तुमची मुलगी आहे आणि तिच्या भविष्याचा, तिच्या लग्नाचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार फक्त तुम्हालाच आहे. त्यामुळे तू हर्षवर्धनला विचार की हर्षवर्धन तीर्थाच्या लग्नाचा काही विचार करतोय का? त्याने एखादं स्थळ पाहून ठेवलंय का? कारण मी विचारेल तर तू माझ्यावर नक्कीच चिडणार. तू त्याला समजूतदारपणे हँडल करू शकतेस. विजया म्हणते, ठीक आहे आईसाहेब, मी त्यांना विचारते. आणि मग विजया तिच्या रूममध्ये निघून जाते. मी विजयाला सांगितलंय, पण विजया हे काम करू शकेल की नाही असा संशय आईसाहेबांच्या मनात असतो. आणि इकडे ज्या तीर्थाच्या लग्नाची बोलणी सुरू आहे ती तीर्था आपल्या मित्राबरोबर मस्त गप्पा मारत बसलेली असते. जोराचा पाऊस सुरू असतो. हे दोघे एकाच छत्रीत असतात आणि हा मित्र म्हणतो, तीर्था, कसं आहे ना, मला कोणतीही गोष्ट अगदी वेळेवरच व्हायला हवी. तीर्था त्याला विचारते, अरे वेळेवर व्हायला हवी आहे, पण तू तुझी बाईक आजच सर्व्हिसिंगला का दिली? तर हा मित्र सांगतो, अगं बाईकची सर्व्हिसिंग खूप महत्त्वाची आहे, वेळेवर बाईकची सर्व्हिसिंग व्हायलाच पाहिजे. तीर्था म्हणते, मग सुट्टीच्या दिवशी द्यायची ना, आज कामाच्या दिवशी जेव्हा आपल्याला बाईकची गरज आहे तेव्हा देऊन काय फायदा? तर हा मित्र सांगतो, अगं माझा मेकॅनिक फिक्स आहे आणि त्याला आजच वेळ होता म्हणून मी आजच त्याला सर्व्हिसिंगला बाईक देऊन टाकली. आणि कोणत्याही गोष्टीची एक वेळ ठरलेली असायला हवी. मनात आलं केलं, मनात नाही आलं नाही केलं असं बिलकुल चालत नाही. आयुष्यात डिसिप्लिन हवं, कधी काय करायचं हे ठरलेलं हवं, म्हणजे आयुष्य हे सुखकर होतं आणि सगळ्या गोष्टी या ठीक होतात. तेव्हा तीर्था म्हणते, मला आहे ना असं वाटलं की मी माझ्या बाबांशी बोलते की काय. माझे बाबासुद्धा एकदम असंच
डिसिप्लिन, वेळ अशा सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असतात. हा मित्र म्हणतो, अरे हो, तुझ्या बाबांवरून आठवलं, काल मी त्या विक्रांत शिर्केचं न्यूज पाहिली टी व्हीवर. अरे काय डेंजरस माणूस आहे तो. हे ऐकून तीर्था खूप दुःखी होते. हा मित्र म्हणतो, खरंच त्याने चक्क सगळ्या मीडियासमोर त्या बिचाऱ्या मुलीचा गळा दाबला. खोटं खोटं लग्न करायला निघाला होता स्वतःला सोडून घेण्यासाठी. आणि तुझे बाबाच त्यांची केस लढताय ना, तर तू तुझ्या बाबांना सांग, अशा नालायक माणसांची केस लढू नकोस. तुला खरं सांगायचं ना तीर्था, तर ही जी राजकारणातली माणसं असतात ना, यांचं काही खरं नाही आहे. ही सगळी अशीच असतात. त्यामुळे त्यांच्यापासून जेवढं दूर राहिलं तेवढं ठीक आहे. तीर्था खूप टेन्शनमध्ये येते. मित्र विचारतो, काय झालं? तीर्था म्हणते, नाही नाही, काय नाही. तर हा मित्र म्हणतो, तसं पण तुमचे काही पर्सनल फॅमिली रिलेशनशिप तर नसतील, फक्त प्रोफेशनल असेल ना, मग तू तुझ्या बाबांना सांग, त्यांची केस लढू नका. तीर्था म्हणते, ठीक आहे. तीर्थाला हा विषय बिलकुल आवडत नसतो. त्यामुळे ती आपल्या मित्राला म्हणते, तू एक काम कर, तू माझ्यासाठी ना रिक्षा घेऊन ये, आपण रिक्षाने जाऊया. पण हा मित्र म्हणतो, आता रिक्षा करावीच लागेल, कारण पायी पायी जायचं होतं तर पाऊस होतोय आणि तुझ्यासारखी मोठ्या घरची मुलगी बसने तर येणार नाही. ठीक आहे, मी रिक्षा पाहतो. असं म्हणून हा मित्र रिक्षा पाहायला जातो. पण विक्रांतचा विषय समोर आल्यामुळे तीर्था खूप टेन्शनमध्ये असते, घाबरलेली असते. आणि तेवढ्याच टेन्शनमध्ये असतो हर्षवर्धन जहागीरदार. तो त्याच्या स्टडीमध्ये बसलेला असतो, काहीतरी विचार करत असतो. तेवढ्यात विजया तेथे येते आणि विचारते, अहो तुम्ही येथे काय बसलाय? आज तुम्हाला कोर्टात नाही जायचं आहे का? आणि तुम्ही सकाळी नाश्तासुद्धा नाही केला. हर्षवर्धन तिला सांगतो, विजया, मला नाश्ताही करायचा नाही आहे आणि मला कोर्टातही जायचं नाही आहे. मी आज दिवसभर येथेच बसणार आहे. विजया म्हणते, ठीक आहे, तुम्ही येथे बसा, पण तुमच्याशी मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो, विजया आत्ता नाही, आत्ता मी काहीतरी विचार करतोय, आपण नंतर बोलूया. विजया म्हणते, ठीक आहे. आणि विजया तेथून निघून जाते. आणि तेवढ्यात हर्षवर्धनला आमदार शिर्केचा कॉल येतो. आमदार शिर्केचा कॉल आलाय हे पाहून हर्षवर्धन खूप घाबरतो. फोन उचलतो आणि म्हणतो, बोला आमदार साहेब. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, बोला काय बोला, तुम्ही येथे आमची बोलती बंद करून टाकली आहे. कोठे आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आहे तुम्ही वकील साहेब. हर्षवर्धन विचारतो, आमदार साहेब काय झालंय, काय बोलताय तुम्ही? तर आमदार शिर्के चिडून विचारतो, तुम्ही कोठे आहात? कोर्टात आहात की मग जज समोर आहात, घरी आहात, ऑफिसमध्ये आहात? तुम्ही जज समोर असला ना तरी मला तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. हर्षवर्धन सांगतो, मी घरीच आहे. आमदार शिर्के म्हणतो, मग आत्ताच्या आत्ता तुमच्या ऑफिसला या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर हर्षवर्धन सांगतो, नाही, आज मी ऑफिसला जाणार नाही आहे. आज तुम्ही माझ्या घरीच मला भेटायला या, मी माझ्या स्टडीमध्ये असेल. आमदार शिर्के विचारतो, गॅरंटेड ना? कारण मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, तुम्ही माझ्या स्टडीमध्ये माझ्याशी बोलू शकता, येथे आपल्याला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. हर्षवर्धनला आमदार शिर्के सांगतो, ठीक आहे, मग येतोय मी. आणि आमदार शिर्के तनातना हर्षवर्धनच्या घरी यायला निघतो. हर्षवर्धनला सुद्धा भीती वाटते की आता आमदार शिर्के इथे येऊन काय बोलणार आहे. आणि इकडे पूर्वा ही आपल्या घरी असते आणि तेवढ्यात दळवी काकू तिच्यासाठी मस्त मिसळपाव घेऊन येतात. मिसळपाव पाहून पूर्वाला आनंद होतो आणि दळवी काकू सांगतात, अगं एकदा पद्माने सांगितलं होतं ना की तिला मिसळ खूप आवडते, म्हणून मी तिच्यासाठी मिसळ आणली आहे. बिचारी पोर काल झालेल्या प्रकारामुळे खूप टेन्शनमध्ये असेल ना, मिसळ खाईल तर तिला बरं वाटेल. पूर्वा सांगते, बरं झालं काकू तुम्ही मिसळ आणली, तसंही तिने काल रात्रीपासून जास्त काही खाल्लेलं नाही आहे. आवडीची गोष्ट असेल तर 2 घास मन लावून खाईल तरी. दळवी काकू म्हणतात, चल तिला खायला दे, मी येते. असं म्हणून दळवी काकू तेथून निघून जातात. तेवढ्यात पद्मा आंघोळ करून येते. पूर्वा तिला बसायला सांगते आणि म्हणते, तुला माहिती आहे का, दळवी काकू आत्ताच मिसळ देऊन गेले आहेत. आणि दळवी काकूंच्या हातची मिसळ म्हणजे वा वा, अगं चाळीत लाईन लागते त्यांच्या हातची मिसळ खायला. आज तू नशिबाने, तुला त्यांच्या हातची मिसळ खायला मिळणार आहे, चल खाऊन घे. तर पद्मा म्हणते, काकू मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तर पूर्वा म्हणते, नाही पद्मा, जोपर्यंत तू खाणार नाही तोपर्यंत मी तुझ्याशी काहीच बोलणार नाही आहे. काल रात्रीसुद्धा तू नीट जेवण केलेलं नाही आहे आणि आतासुद्धा तुला माझ्याशी बोलायचं आहे. नाही नाही, आधी खाऊन घे, मग आपण बोलूया. असं म्हणून पूर्वा तिच्यासाठी प्लेट्स आणायला जाते. पद्माला मात्र खूप टेन्शन येतं. पद्मा विचार करते, काकूंना मला जे सांगायचं आहे ते कसं सांगू, काकूंची रिॲक्शन काय असेल, असा विचार करून पद्मा टेन्शनमध्ये येते. आता पद्माला काय सांगायचं आहे
हे तर आपल्याला थोड्या वेळानंतरच कळेल. आणि इकडे ऊर्जा शौर्य आणि कृपेशला म्हणते, अरे तुम्ही दोघे काय माझी चेष्टा करताय का? एवढ्या लवकर मी माझं ऑफिस कसं सुरू करेल? तेवढ्यात कृपेश तिला एक केस देतो आणि सांगतो, ही केस मी फाईल केली आहे, पण क्लायंटची अशी इच्छा आहे की ही केस तू लढावी. तर ऊर्जा म्हणते, अरे नाही कृपेश, तो क्लायंट तुझ्याकडे आलाय ना, मग तू ही केस मला का देतोय? तर कृपेश सांगतो, अगं क्लायंटची इच्छा आहे, आता त्याच्या इच्छेपुढे कोण जाणार? ऊर्जा शौर्यला म्हणते, पहा ना शौर्य, मी ही केस कशी घेऊ शकते? तर शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, अगं तो स्वतः तुला केस देतोय ना, मग घ्यायला काय हरकत आहे? घे. कृपेश सांगतो. आणि ऊर्जा, खरंच तू खूप डॅशिंग वकील आहेस आणि आता या सगळ्या प्रकरणामुळे तुझी सगळ्याकडे खूप जास्त प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की ऊर्जा ही खऱ्याच्या बाजूने लढते, जिंकते. मग सगळ्यांना असं वाटतं की तूच त्यांची केस लढावीस. शौर्य म्हणतो, कृपेश एक नंबर बोललाय तू, एकदम बरोबर बोललाय तू. आणि मग कृपेश हा शौर्यला म्हणतो, शौर्य आता तू बोललाय ना, तर ऊर्जा नक्की ऐकेल, ती तुझं सगळं ऐकते. हे ऐकून शौर्य हसू लागतो आणि म्हणतो, असं काही नाही आहे. कृपेश हा बोलत असतो तेवढ्यात अर्पिताचा कॉल येतो शौर्यला. आणि शौर्यला अर्पिताचा कॉल आल्यामुळे शौर्य घाबरतो की जर ऊर्जाला हे कळलं तर ऊर्जा माझ्यावर चिडेल. ऊर्जा त्याला विचारते, कोणाचा कॉल आहे शौर्य? तर शौर्य तिला खोटं सांगतो, अगं क्लायंटचा कॉल आहे. ऊर्जा म्हणते ठीक आहे. आणि शौर्य हा तिच्याजवळच फोन उचलतो आणि जाता जाता, हा बोल अर्पिता असं म्हणतो. आणि हे सगळं ऊर्जाला ऐकायला येतं. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसतो की शौर्य मला म्हटला की क्लायंटचा कॉल आहे आणि हा तर अर्पिताचा कॉल होता. याचा अर्थ शौर्य माझ्याशी खोटं बोललाय हे तिला समजतं आणि ऊर्जाला खूप राग येतो. इकडे हर्षवर्धन हॉलमध्ये येतो आणि विजयाला सांगतो, विजया मला पटकन नाश्ता दे. विजया विचारते, काय झालं? आधी तर तुम्ही म्हणाला होतात ना की नाश्ता नाही करायचा आहे, तुम्ही कोर्टात जात आहे का? तर हर्षवर्धन सांगतो, नाही मी कोर्टात नाही जाते, मला आमदार शिर्के भेटायला येत आहे. हे ऐकून विजयाला मोठा धक्काच बसतो. विजय विचारते, ते कशाला येत आहे? तर हर्षवर्धन सांगतो, ते मला माहीत नाही, तू काय फक्त प्रश्न विचारणार आहेस का? मला नाश्ता दे. विजया त्याला नाश्ता देते आणि हर्षवर्धन आदित्यला कॉल करून सांगतो, आदित्य आजच्या जेवढ्या मीटिंग आहेत तेवढ्या तू अटेंड कर, बाकीच्या कॅन्सल कर, आज मी ऑफिसला येणार नाही आहे. आणि हो, जर शिर्केंच्या केसबद्दल कुणी काही विचारलं तर त्यांना काहीही डिटेल्स द्यायच्या नाही. असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो. विजया त्याला नाश्ता वाढते आणि त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, अहो मला तुमच्याशी याच विषयावर बोलायचं आहे. तुम्ही तीर्थासाठी एखादं स्थळ पाहून ठेवलं आहे का? तिच्या लग्नाचा काही विचार केला आहे का? तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, आईसाहेबांचं काय करू ना मला कळतच नाही आहे. त्यांना पेशन्स नावाची गोष्टच नाही आहे. मला माहिती आहे आईसाहेबांनीच तुला हे विचारायला सांगितलं आहे. पण विजया तू टेन्शन घेऊ नको. माझ्या नजरेत एक मुलगा आहे ज्याच्याशी मला तीर्थाचं लग्न लावून द्यायचं आहे. एकदा माझे सगळे कॅल्क्युलेशन नीट बसले की आपण तीर्थाच्या लग्नाचा विषय काढू, मी घरच्यांना सगळं सांगेन. हे ऐकून विजया खूप खुश होते आणि म्हणते, मला हेच ऐकायचं होतं, आता मला कसलंही टेन्शन राहिलेलं नाही आहे. हर्षवर्धन 2-4 घास खातो, लगेच उठतो. विजया त्याला म्हणते, अहो तुम्ही अर्धवट का खाल्लंय? हर्षवर्धन म्हणतो, ते महत्त्वाचं नाही आहे, आता मी जे सांगतोय ना ते महत्त्वाचं आहे. आमदार शिर्के आणि मी बोलत असताना मला स्टडीमध्ये इतर कुणीही यायला नको आहे. विजया हो म्हणते. हर्षवर्धन स्टडीमध्ये निघून जातो. आता आमदार शिर्के काय बोलणार हाच प्रश्न विजयाला पडलेला असतो. आणि इकडे कृपेश हा ऊर्जाला आवाज देतो, पण ऊर्जा अर्पिता आणि शौर्यच्या विचारांमध्येच गुंग असते. कृपेश विचारतो, काय झालं ऊर्जा? ऊर्जा म्हणते, नाही नाही काय नाही. कृपेश तिला काही डॉक्युमेंट चेक करायला सांगतो आणि पुन्हा एकदा तिची स्तुती करतो. तू खूप चांगली वकील आहे, खूप डॅशिंग वकील आहे, असं आहे तसं आहे तसं आहे असं आहे. पण ऊर्जाचं संपूर्ण लक्ष हे शौर्य आणि अर्पिताच्या विचारांमध्येच असतं. कृपेश तिला हे डॉक्युमेंट चेक करायला सांगतो. ऊर्जा डॉक्युमेंट चेक करते आणि कृपेश तेथून निघून जातो. आणि मग ऊर्जा विचार करते, शौर्यला जर अर्पिताचा कॉल आला होता, मग शौर्य माझ्याशी खोटं का बोलला? त्याने असं का सांगितलं की मला क्लायंटचा कॉल आला आहे? तो माझ्यापासून अर्पिताशी बोलणं का लपवतोय? हाच प्रश्न ऊर्जाला पडतो. आणि इकडे पद्मा ही मस्त मिसळ खाते. पूर्वा तिच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि विचारते, कशी झाली आहे मिसळ? तर पद्मा सांगते, छान झाली आहे. पूर्वा म्हणते, आता पोट भरून खा आणि कसलाही विचार करू नको. तर पद्मा म्हणते, काकू मला तुमच्याशी एका विषयावर महत्त्वाचं बोलायचं आहे. पूर्वा म्हणते, मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न आहे, खूप घालमेल सुरू आहे. ठीक आहे, सांग काय बोलायचं आहे. आणि पद्मा तिच्या मनातलं काही सांगणार इतक्यात
दळवी काकू परत येतात आणि विचारतात, खाल्ली का मिसळ? पण तिला दिसतं या दोघींनी मिसळ खाल्लेली नाही आहे. दळवी काकू म्हणते, अरे काय, मला वाटलं तुम्ही मिसळ खाल्ली असेल आत्तापर्यंत, आवडली नाही का? तर पद्मा सांगते, नाही दळवी काकू, खूप छान आहे मिसळ. दळवी काकू म्हणते, अगं छान असणारच, काय सांगू तुला, ती परबीन आली होती वास काढत काढत, विचारते कशी, दळवी काकू आज काय बनवलंय? पण मी तिला काही थांगपत्ता लागूच दिला नाही. पूर्वा हसू लागते, पण पद्माला मात्र टेन्शन असतं. आणि मग दळवी काकू या पद्माला विचारतात, पद्मा तुला लहान मुलं सांभाळायला जमतील ना? तर पूर्वा आणि पद्माला काही कळतच नाही. पूर्वा विचारते, लहान मुलं म्हणजे काय काकू? तर दळवी काकू सांगते, अगं ते चौगुले आहेत ना, त्यांच्याकडे 2 जुळी मुलं झाली आहेत आणि त्यांना मुलं सांभाळायला एका बाईची गरज आहे. तर मला असं वाटलं की आपली पद्मा लहान मुलांना नक्कीच सांभाळू शकेल. पण पद्माच्या मनात काय सुरू असतं देव जाणे. पद्मा होही म्हणत नाही आणि नाहीसुद्धा म्हणत नाही. पूर्वा म्हणते, पण काकू मला असं वाटतं मध्ये 2-4 दिवस जाऊ द्यावे, मग आपण त्यांना कळवू ना? तर दळवी काकू म्हणते, कशाला 2-4 दिवस वाया घालवायचे? अगं पटकन कामाला लागलं ना की हे सगळे विचार मनातून निघून जातात. आपली ऊर्जा पहा बरं, ती काय रडत बसली का? गेली लगेच कामाला. मग पद्माने सुद्धा कामाला जायला हवं. पद्मा मी सांगते बरं त्यांना, असं म्हणून दळवी काकू तेथून निघून जातात. पण पद्माच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं. आता पद्माच्या मनात नेमकं काय सुरू आहे? एकतर तिला तिच्या घरी परत जायचंय किंवा मग सगळं सोडून गावी परत जायचंय, असंच काहीतरी दिसतंय. आणि इकडे आमदार शिर्के हर्षवर्धनला भेटायला येतो आणि आमदार शिर्केला हर्षवर्धन म्हणतो, बोला आमदार साहेब. आमदार शिर्के पुन्हा तोच डायलॉग मारतो, बोला काय बोला, येथे आम्हाला काय बोलायला तुम्ही बाकी ठेवलंय का? हर्षवर्धन विचारतो, काय झालं? तर आमदार त्याला ठणकावून सांगतो, अहो वकील साहेब काय विचारताय काय झालं म्हणजे? तुम्हाला माहिती आहे का, काल मला चीफ मिनिस्टर ऑफिसमधून मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता. मला असं वाटलं फोनवरच भागेल, पण नाही. आज मला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि मला झाप झाप झापलंय त्यांनी. हर्षवर्धन विचारतो, मग काय? आमदार शिर्के म्हणतो, वा रे वा, तुम्ही तर विचारणारच ना मग काय, कारण झापलं मला, तुम्हाला काय फरक पडतो? अहो वकील साहेब, तुमच्यामुळे माझी आणि माझ्या मुलाची किती बदनामी होते तुम्हाला कळतंय का? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, माझ्यामुळे झालं? माझ्यामुळे काही नाही झालंय आमदार साहेब, तुमच्या मुलामुळे झालंय. त्या विक्रांतने पद्माचा सगळ्या मीडियासमोर गळा दाबला, त्याला काही अक्कल आहे की नाही? तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, वाटलंच होतं मला, मला वाटलंच होतं तुम्ही माझ्या विक्रांतलाच दोष देणार, पण तुमचा दोष नाही पाहणार. अहो या लग्नाचं प्लॅनिंग तुमचं, लग्न कधी होणार, कुठे होणार, कसं होणार, हे सगळं तुम्ही ठरवलेलं आणि तुमच्या त्या सुनेने आणि तुमच्या त्या मुलाने तेथे येऊन गोंधळ घातला. हे सगळं ऊर्जामुळे झालंय आणि मला तर असं वाटतं ही तुमच्या दोघांची मिलीभगत आहे. हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, व्हॉट रबिश? तर आमदार शिर्के म्हणतो, रबिश काय रबिश? रबिश आहेचच, तुमचं हे वागणं रबिश आहे. हर्षवर्धन साहेब, तुम्ही सगळं ठरवलं, मग ऊर्जा आणि शौर्यला कसं कळलं की लग्न कोठे आणि किती वाजता होणार आहे? याचा अर्थ तुम्ही दोघे सामील आहात, हा सगळा तुमचा प्लॅन आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आमदार साहेब माझ्यावर असे आरोप लावू नका, हा माझा प्लॅन नाहीये, मी अशा प्रकारे काम करत नाही. तर आमदार शिर्के विचारतो, मग हे घडलं तरी कसं? मीडियाच्या वेशात तुमचा मुलगा आणि तुमची सून तेथे आली तरी कशी? मला आहे ना तुम्ही वेड्यात काढताय असंच वाटतंय, हा सगळा तुमचाच प्लॅन होता, तुम्हीच आम्हाला गोत्यात आणलंय. हर्षवर्धन आमदार शिर्केकडे रागारागाने पाहतो. आमदार शिर्के सुद्धा खूप चिडलेला असतो आणि इकडे शौर्य अर्पिताचा फोन उचलतो. अर्पिता त्याला म्हणते, शौर्य तुम्हाला कधी भेटायला येणार आहे? शौर्य म्हणतो, हो अर्पिता, मी तुला लवकरच भेटायला येईल. तर अर्पिता सांगते, अरे घरात खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, विक्रांतला पोलिसांनी नेलं होतं ना, मग तो रात्री उशिरा परत आला, मग पप्पा आणि त्याची भांडणं सुरू होती, पण मी लक्षच दिलं नाही. शौर्य म्हणतो, चांगलं केलंस. मग अर्पिता म्हणते, पण तू भारी काम केलं बरं का, एकदम हिरोसारखं. तू विक्रांत आणि पद्माचं लग्न नाही होऊ दिलं. मला माहिती आहे तुला तीर्थ आणि विक्रांत लग्न करायचंय ना, म्हणून तू असं नाही होऊ दिलं. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. अर्पिता म्हणते, खरंच तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ना, तू चक्क वेश बदलून मला भेटायला आला होतास, खरंच मला खूप छान वाटलं. शौर्य खूप चिडतो आणि म्हणतो, अर्पिता तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? तू असं का वागतेस? तेथे वेश बदलून फक्त मी एकटा नव्हतो आलो, ऊर्जासुद्धा आली होती.
आणि ऊर्जा माझी कोण आहे हे तुला माहीत नाही आहे का? ऊर्जाचं नाव ऐकून अर्पिता खूप चिडते, दात ओठ खाते आणि म्हणते, शौर्य मी दुसऱ्या कोणाला ओळखत नाही, मी फक्त तुला ओळखते, मला तुझ्याशी लग्न करायचंय, तू फक्त माझा आहे. शौर्य चिडून म्हणतो, अर्पिता बस झालं, असं बोलू नकोस. अर्पिता पुन्हा चिडते आणि म्हणते, बोलू नको काय नको बोलू, शौर्य तू फक्त माझा आहे, मी तुला शेवटचं सांगते बरं, तुझं आणि माझं लग्न होणार आहे, दुसऱ्या कोणाला मध्ये आणू नकोस. आणि अर्पिता ढसाढसा रडू लागते आणि मुलगी रडली की मग शौर्याचं काळीसुद्धा रडायला लागतं आणि शौर्य म्हणतो, अर्पिता प्लीज रडू नकोस, ठीक आहे, यानंतर मी तुझ्यावर ओरडणार नाही. आणि तेवढ्यात ऊर्जा त्याच्या मागे येऊन उभी राहते आणि सगळं ऐकू लागते. शौर्य हा अर्पिताला म्हणतो, प्लीज रडू नको, मी तुला नक्की भेटायला येईन आणि तुला हवा तेवढा वेळ तुझ्याजवळ थांबेल, आता प्लीज रडू नको. आणि नेहमी करते ना तशी स्माईल कर बरं, गुड गर्ल. आणि हे सगळं ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो की शौर्य या काय गुलुगुलू गप्पा या अर्पिताशी मारतोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आमदार शिर्के हर्षवर्धनला तारीख विचारणार, ऊर्जा शिंदेला घराबाहेर हाकलण्याची आणि विक्रांत तीर्थाच्या लग्नाची. त्यामुळे हर्षवर्धनला जबर धक्का बसेल आणि इकडे शौर्याच्या गुलगुलू गप्पा सुरूच असतील. अर्पिता त्याला शॉपिंगला बरोबर यायचं म्हणेल, शौर्य त्यासाठी हो म्हणणार आणि हे सगळं ऊर्जा ऐकणार. शौर्य मागे येऊन पाहेल आणि ऊर्जाने हे ऐकलंय हे समजल्यावर तो सुद्धा खूप घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.